आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। मनसे मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यामधील सर्वच विधानसभेच्या जागा लढणार। 4 दिवसांमध्ये सर्व विधानसभेच्या जागेचे रिपोर्ट जमा करा, युती होणार नाही, कामाला लागा। राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंचा सांगली दौरा। तासगाव, कवठे महाकाळ, इस्लामपूरसह जत आणि विटा, खानापूर मतदारसंघात कार्यकर्त्यांशी साधला संवाद। अजित पवार गटाचे नाना कटे विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम। चिंचवडमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार दिल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ, नाना कटे तुतारी हाती घेण्याची शक्यता। मी इलेक्शन लढवण्यास ठाम आहे आणि त्यावेळेस तिची भूमिका स्पष्ट करेल। राज्यामध्ये भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीने संघाची रणनीती। 288 मतदारसंघात संघ भाजपत समन्वयासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती। आंबेडकरी चळवळीमधील नेते राहुल मखरे बहुजन मुक्ती पक्षामधून शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। मखरेंच्या प्रवेशामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी मात्र वाढणार। समोरचा येणारा अगरबत्ती घेऊन येणार नाही, तलवार घेऊन येणार। हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हत्यार हातात पाहिजेत। रत्नागिरीमधील एका कार्यक्रमात निलेश राणेंचं वादग्रस्त विधान। काँग्रेस नेते आबा बागुल यांचा पर्वती मतदारसंघावर दावा। जनतेच्या मनातील भावी आमदार आबांचे कार्य दमदार। सारसबाग चौकामध्ये बागुल यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य। दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टामध्ये स्टेटस रिपोर्ट दाखल। बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रामधून दिल्याचा दावा खोटा असल्याचंही निष्पन्न। वामन म्हात्रेंना मुंबई हायकोर्टाचा 13 सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा। अटकपूर्व जामीन अर्जावरील आजची सुनावणी तहकूब। महिला पत्रकार शिवीगाळ प्रकरणी वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल। जयदीप आपटेच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी। लुकआउट नोटीस म्हणजे आरोपी फरार, कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही, शरद पवारांचं विधान। कोथरूडमधील भाजप कार्यालयाच्या बाहेर लाडक्या बहिणींची गर्दी। फोनवरून मतदारांना योजनेसाठी बोलावलं जात असल्यामुळे गोंधळ। पिंपरी चिंचवडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात प्रवाशांचा संताप। गणेशोत्सवाच्या काळामध्ये सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांना सरकारचा दिलासा। राज्य सरकारकडून 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी। पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून पासेस मिळणार। परभणीमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब। अतिवृष्टीमुळे गंगाखेड इथे गोदावरी नदीला पूर। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामधील आसरा नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात। पावसामुळे जिल्ह्यातील 3,50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। बळीराजा चिंतेत। पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मका पीक उद्ध्वस्त। शेतकऱ्यांना फुडला हंबरडा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील मांडकी गावामध्ये पावसाचा हाहाकार। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून शेती नुकसानीची पाहणी। लातूरच्या उदगीर तालुक्यामधील लोहारा गावात शिंदे फडणवीसांकडून पाहणी। 2 ते 3 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश।